अमरावतीचं नाव बदनाम केलं आज तिथं. जे पोरं तुम्ही सिंगल आहे ना, तुम्ही लवकर लग्न करूच नका. तिथं ना एका बैले पकडण्यात आलं, पाहून तर तिनं काहीतरी चोरलं म्हणते मागील 5-6 हजाराचं. त्या मलिका एक्झिबिशन मध्ये सांगा चोरी करायला बाया येते, ही एवढ्या खराब बाया नाही पाहिजे. बस घरचे कामं करा, बायकोचे कामं करा, बायकोसोबत हिंडा, झालं संपली. एवढीच लाईफ आहे भाई. वेलकम बॅक टू अवर चॅनल रूम विथ होम. तर आज आम्ही चाललो कुठतरी स्पेशल. आता बायको सोबत असल्यावर म्हटलं म्हणजे कसं असते का ते शॉपिंग आणि हे न ते, त्याच्यासाठी गुरुवार दिवस आहे आज आणि अमरावतीत काहीतरी स्पेशल लागलाय. त्याच्यासाठी आता आम्ही जस्ट घरून निघणारा सध्या झुल्यावर झुले घेऊन राहिलो. आणि झुले घेणं झाल्यावर आमच्या काकू चालल्या. काय काकू? काकू सबस्क्राईब करतो चॅनलले, सबस्क्राईब करतो चॅनलले. हो, काकूला सांगितलं तसं तुम्ही करा. तर आता आपण थोड्या वेळ निघणार आहे घरून. घरून जाणार आहे कॅम्पवर. कॅम्पवर मस्त प्रदर्शनी लागली आहे. आता ते प्रदर्शनी आपण तुम्हाला दाखवू, तिथं काय काय आहे काय काय नाही सगळं जण पाहू. काय काय घ्यायचं तिथून साड्या, ज्वेलरी, आणि बस नेत्रसुख. नेत्रसुख. त्यातलं फक्त नेत्रसुख तुम्हाला भेटणार आहे, बाकी काहीच नाही भेटणार. मग मी सबस्क्राईब पण नाही करत चॅनलला. तुझं चॅनल आहे. तरी असो. तर चला मग आता गाडीत बसल्यावर आता आपण भेटू आणि थेट जाऊ आपण ते प्रदर्शनी पाहायला. तर आता लागलो आपण आपल्या रस्त्यानं मस्तपैकी. हाय अमरावतीचे मस्त चकचकीत रस्ते, बिना स्पीड ब्रेकरचे, पुरे सिमेंटचे झाले आहे. आपण सध्या कटरा नाका व्हीएमव्ही हे जे आहे इकडलं, हे व्हीएमव्हीचं कॉलेज आहे. इकडे अभियांत्रिकी कॉलेज आहे. अभियांत्रिकी म्हणजे गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज. तर आता प्लॅन असा आहे. कसा आहे राधिका प्लॅन? प्लॅन फर्स्ट जायचं आपल्याला मैफिलला मलिका एक्झिबिशन लागलेलं आहे, जे की 13 आणि 14 पर्यंत 2 दिवसांसाठी आहे. आणि तर तिचं आजचा म्हणणं असं आहे की एंडिंग आपण मलिका एक्झिबिशन मध्ये चाललो म्हणून. पहिले मलिका एक्झिबिशनला मलिका एक्झिबिशन नंतरचा प्लॅन सध्या अजून काही झालेला आहे नाही. आता पाहू समोर हळूहळू काय होते काय नाही. राधिका म्हणते, राधिकाचं मन खालीवर होऊन राहिलं म्हणते जसं जसं एक्झिबिशन जवळ येऊन राहिलं. आता आपण सध्या पुलावर कुठच्या पंचवटीच्या, आणि इथून हार्डली एखादा किलोमीटरवर आहे समजा ते एक्झिबिशन. राधिकाली उत्सुकता, मन खालीवर होऊन राहिलं म्हणते. सांगा म्हणजे जे पोरं तुम्ही सिंगल आहे ना, तुम्ही लवकर लग्न करूच नका. लय लोचे राहते लग्न झाल्यावर. बायकोला इथं घेऊन जा, तिथं घेऊन जा, हे करा ते करा. नाही राधिका? हो का? मी तर म्हणते करताच कशाला म्हणा काही दिवसांसाठी. हा, काही दिवसासाठी करायचंच काय लय. आता माणसाचं आयुष्य झालंय 50 वर्षाचं, त्यातले तुम्ही 30-30 वर्षाचे, 32-32 वर्षाचे घोडमे होऊन राहिले. काही अर्थ आहे का तुमचं लग्न करून? काहीच नाही अर्थ. इथं आम्ही आता गाडी पार्क केली, गाडी पार्क केली इथं. चला, मी आता आलो आम्ही एक्झिबिशन मध्ये. हॉटेल आहे, हॉटेल ग्रँड, नॉट ग्रँड, इट्स हॉटेल ओनली मैफिल. याच्या बॅक साईडला जे आहे, त्या बॅक साईडला मैफिली, ग्रँड मैफिलीन आहे. तर चला आता जाऊ इथं. कसा काय सीन आहे पाहू, काय काय भेटते काय काय नाही एक्झिबिशन मध्ये. शॉर्ट क्लिप टाकेन मी मोस्टली. भाई आम्ही इथं आलो होतो कायसाठी, हे हे जे प्रदर्शनी आहे, प्रदर्शनी पाहायसाठी आलो होतो. पण इथं ना एका बैले पकडण्यात आलं, पाहून तर तिनं काहीतरी चोरलं म्हणते मागील 5-6 हजाराचं. आता तोच जरासा तमाशा पाहावा म्हटलं काहीतरी. मैफिलींच्या त्या मलिका एक्झिबिशन मध्ये सांगा चोरी करायला बाया येते, ही एवढ्या खराब बाया नाही पाहिजे. म्हणजे मी आता इथं आलो होतो. आता हे लोक इथं काढूनच राहिले, व्हिडिओ व्हिडिओ काढून राहिले. हे बा,
बोलला बेकार विषय झाला महफिल मध्ये. आता एका बाईनं 4-5 हजाराचे ड्रेस, ज्वेलरी आणि अजून एक काहीतरी स्टीलचं काहीतरी चोरलं होतं. भाई ते म्हणालेच तयार नाही शेवटी. आता हा मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असन. मग तिथं लोक बिक जमा झाले हे ते. त्यात मला बाजूला एक भाऊ भेटला ना आपल्यासारखे, ते काय म्हणते, माया भल्ला टाइमपास झाला म्हणते. अधिक ऐकलं का तू त्याचं? मी म्हणे सुरुवातीपासून होतो म्हणे, माया मस्त टाइमपास झाला म्हणे. माही टाइमपास झाला म्हणा. मला काही ते एक्झिबिशन पाहायचा शौक नाही आहे. राधिकाच्यानं मी आलो होतो. बट आता ते जाऊ द्या. आता इथून चाललो आम्ही राधिकाचं ऑल टाइम फेवरेट पावभाजीचं जे रेस्टॉरंट आहे, त्या रेस्टॉरंट मध्ये मस्त तिथे जाऊ, पावभाजी खाऊ. मन तृप्त होईपर्यंत राधिकाला पावभाजी चारतो आता. कारण का आज राधिकानं मन तृप्त होईपर्यंत मला भांडण पाहू दिलं, जे की मला लय आवडते भांडण पाहायला. तर आता आपण मजा आली भांडणाची आहे ना. बघ भाई, अरे काही नाही, ते ते म्हणत होती की भाई मैंने कुछ नहीं किया, काही नाही किया. मेरे को हा तिच्या जवळ सापडलं, अंदरुनी सापडलं. आणि मग ते हो, आणि ते म्हणे किसी ने मेरे को चिपका दिया ऐसा किया वैसा किया, आणि काही नाही तिनंच चोरलेलं होतं. चोरट्या बाय येते ना बे. मस्त मस्त चीज पावभाजी आली आता. राधिका सोबत लग्न करून एक तर फायदा झालाय, राधिका ठिकाणात जेवणारे मौका सांगते. मस्त पावभाजी खायला झाली. पावभाजीचा ऍड्रेस जर सांगतो म्हटलं तर हे आपलं राजमाता जिजाऊ चौक आहे. ठीक आहे, राजमाता जिजाऊ चौकापासून स्ट्रेट समोर हे इथं आहे. एक नंबर पावभाजी होती, पुरी वराडी पावभाजी होती, चांगली भेटली मस्त. आले मी. झालं का चांगलं? पावभाजी खाऊन बेस्ट. बेस्ट नाही. आता मग इथून घरी आहे, कुछ भी हो जाए. काहीच मिठा बिठा काही नाही, काही बरोबर नाही. मिठा गिठा खायले आता झालं ना. हे बा एक्झिबिशन पाहिलं, तिथं भांडणं पाहिले, बाया चोर, अमरावती बाया काही तर सिव्हिक सेन्स ठेवा बाबा. हे लोक हैदराबाद, बँगलोर, मुंबई, इंदोर, अजून कुठचे होते शॉप, दिल्ली, हैदराबाद. तर अशा मोठ्या मोठ्या ठिकाणाहून ते लोक आले. तुम्ही ते लोक आपल्या अमरावती झाल्यावर तुम्ही त्याचे वस्तू चोरून राहिले, लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला. बेकार बेकार आहे ही गोष्ट. तुझं काय म्हणणं आहे त्याबद्दल? काहीच नाही. 100 कस्टमर्स किंवा 100 व्हिजिटर्स पैकी एखादा व्हिजिटर निघतं, त्याच्यामुळे सगळं बदनाम होतात. पण आपल्या शहराचं नाव बदनाम होतं ना, अमरावतीचं नाव बदनाम केलं आज तिथं. भाई बायको जजच करते आपल्याला कधी माणसाले माहितीये का. आता इले म्हणून राहिलो का आपण जाऊ राखीले वेळ, राखी पाहिल्यानंतर जाऊ. तर इले एकाच दुकानात जायचं, ते इतवारा बाजारात दुकान आहे म्हणते. हा, तर मग तिथं तुम्हाला नेल्यावर तुम्ही म्हणते का बा ते शी कसं कसं राहते का, कुठल्या एरियात आणलं म्हणून. आता आपण साधे सुद्धा लोक तर ते हिचे म्हणून मगाशी बोललो मी, तुमचे जर लग्न व्हायचे असेल ना, बॅचलर लाईफ पुरी एन्जॉय करा. आता संध्याकाळी ऑफिस झालं का मला फक्त बायको सोबत फिरायला लागते, बायकोचे कामं करावं लागते, बस घरच्याचे कामं करा, बायकोचे कामं करा, बायको सोबत येणार, झालं संपली. एवढीच लाईफ आहे भाई. अमरावतीतल्या लोकांची हे सवय मला भल्ली आवडते. सिग्नल सुटतच आहे, निघाले ज्या मायाबीन समोर, म्हणजे 4 सेकंड जेव्हा बाकी असेल ना, यायले कोणती घरी जायची घाई असते आणि काय असते समजत नाही. बस सुटले तेव्हा जैलातून सुटते, तसे हे सिग्नलून सुटते अमरावतीतले लोक. जाऊ द्या असो. चला मग आता आपण आलोच आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पर्यंत. तर आता इथं आपण आपला ब्लॉग संपवू आणि भेटू नंतरच्या ब्लॉग मध्ये. चॅनलला करा सबस्क्राईब, करा लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सगळंच करा जे जे करतात, आणि कचाकच बटना दाबा. चला मग आता ठेवतो मी. बाय बाय.